आधी घेतले बाऊल असा टाकायचा, मस्त लागतो. नंतर कढीपात माझ्यापाशी थोडी कमी आहे, तुम्ही अजून थोडं टाका. मग नंतर मिरची इम्पॉर्टंट, वल्ली राहायची नाही, एकदम कुरकुरीत तळायचा, एकदम बारीक ठेवून तळायचा. तो पण घालायचा तळून. हा खोबरा पण तळून झाला की मग आपण लसूण टाकूया. लसूण पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचा. तो झाला की मग आपण तेल घालून फोडणी घालूया. फोडणीसाठी जिरू, मोहरी, तीळ. हा तडतडला तर बर्शन बंद करायचा. बर्शन बंद करून त्यामध्ये हिंग, हळद टाकून मग मीठ टाकायचा. मग चांगलं हलवून हा सगळा फोडणी आपण त्या पोहात टाकूया. मग पोहात टाकल्यानंतर सावकाश हळवपणाने आपल्याला चांगला मिक्स करायचा. मिक्स झाल्यानंतर आपण त्यात साखर टाकूया, पिठी साखर.